आणि आताची महत्त्वाची बातमी समोर येतेय। उद्या होणाऱ्या उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेच्या खासदारांची आज दिल्लीमध्ये महत्त्वाची बैठक होणार आहे। शिवसेना गटनेते श्रीकांत शिंदे यांनी ही महत्त्वाची बैठक बोलावली आहे। सर्व शिवसेनेच्या खासदारांना दिल्लीमध्ये उपस्थित राहण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत आणि या संदर्भात महत्त्वाच्या सूचना केल्या जाणार आहेत। अर्थातच एनडीए घटक पक्ष म्हणून ज्या पद्धतीने उमेदवार दिलेला आहे एनडीएच्या वतीने त्याच उमेदवाराला मतदान करण्यासाठीची ही रणनीती आहे का आणि कशा पद्धतीने त्यासाठीच्या सूचना शिवसेनेकडून केल्या जातात हे पाहणंही महत्त्वाचं ठरणार आहे। सीपी राधाकृष्णन हे खरं तर उपराष्ट्रपती पदाचे उमेदवार आणि त्यांच्यासाठी त्यांनाच मतदान करावं ही महत्त्वाची भूमिका महत्त्वाची मागणी जी आहे ती वारंवार केली जाते आणि त्याच अनुषंगाने आता ही शिवसेनेच्या खासदारांची दिल्लीत बैठक होती। अधिक माहिती घेऊयात रामराजे शिंदे यांच्याकडून। रामराजे, काय अधिक माहिती? बिलकुल, उपराष्ट्रपतीची निवडणूक जी आहे ती उद्या होणार आहे, त्यासाठी मतदान पण पार पडणार आहे आणि त्यासाठी जे खासदार आहेत शिवसेनेचे त्यांची एक महत्त्वाची बैठक आज घेण्यात येणार आहे। दिल्लीमध्ये ही बैठक होणार आहे। श्रीकांत शिंदे खासदार आणि लोकसभेतले ते गटनेते आहेत पक्षाचे, त्यामुळे त्यांच्या नेतृत्वात ही बैठक होणार आहे। मतदान प्रक्रिया कसं करायचं आणि त्याचबरोबर उपराष्ट्रपतीच्या नावाला आपण कसा पाठिंबा द्यायचा या संदर्भाची स्ट्रॅटेजी जी ते आखली जाणार आहे। त्यामुळे ही बैठक महत्त्वाची आहे। तसंच आपल्याला माहिती मिळते की इतर पक्षाने सुद्धा अशा बैठका बोलवलेल्या आहेत, त्यामुळे अनेक नेते आज दिल्लीमध्ये येत आहेत आणि आज इथे मुक्काम असेल आणि त्यानंतर उद्याची जी उपराष्ट्रपतीची जी निवडणूक आहे त्याच्यामध्ये त्यांचा सक्रिय सहभाग असणार आहे। नक्कीच, मात्र सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे एनडीए आपण घटक पक्ष म्हणून एक आहोत हे दाखवण्याची ही नामी संधी असणार आहे। सर्वच्या सर्व खासदार यावेळेला दिल्लीत उपस्थित असणार आहेत का? बिलकुल, एनडीएतले जेवढे पक्ष आहेत तर त्यांचे सर्व खासदार इथं असणार आहेत, गटनेते असणार आहेत, मुख्य जे प्रमुख नेते आहेत तिथले ते सुद्धा असणार आहेत। कारण एक स्ट्रॅटेजी आखावी लागणार, स्ट्रॅटेजी बनवावी लागणार आहे आणि त्यासाठी ही स्ट्रॅटेजी बनवण्यासाठी ते उपस्थित असणार आहेत। कारण ही निवडणूक महत्त्वाची आहे। जरी एनडीएचं पारडं जड असलं तरी सुद्धा कोणतीही रिस्क यावेळेस घेता येणार नाही, कारण समोरून विरोधकाकडून कॅन्डिडेट देण्यात आलेला आहे। त्यामुळे कोणतीही रिस्क न घेता निवडणूक पार पाडणं आणि आपलं ताकद जी आहे ती दाखवण्याचा प्रयत्न या निमित्तानं होणार आहे। नक्कीच, तुर्तास धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी रामराजे।